मला कोल्हापूरची दाखवली आणि जी मी आहेच, वेगळं काय नाही केलं. त्यामुळे बिग बॉसमुळे तर तुम्ही तुम्ही आगाऊ आहात असं बिग बॉस मध्ये समजलं जातं. लक्षात घ्या सगळ्यांनी की आम्ही आम्ही फुल असं ठसन देतो आम्ही एकमेकींना, म्हणजे मी ऑब्व्हियसली, पण ते करताना आम्ही कम्प्लीट हसत होतो. आमच्या लाडक्या नाईकबाई या नव्या मालिकेच्या सेटवर मी आले आणि लाडबाई मला भेटल्यात. लाडबाई मीट्स लाडबाई. खूप स्वागत. थँक्यू सो मच. गुड टू सी यू बॅक अमृता. पॉवर पॅक असं तुझी एंट्री झाली आहे पुन्हा एकदा. मला अजूनही आठवतं की सुमी घराघरात पोचली आणि अजूनही लोकांच्या लक्षात आहे. पण लाडबाई छाप पाडायला रेडी आहे का? अरे डेफिनेटली खूप खूप एक्सायटेड आहे मी. आज माझ्या मते सेटवर माझा पहिला इंटरव्ह्यू होत आहे. श्री गणेशा झालेला आहे ऑलरेडी आणि लाड मॅडमचा इंटरव्ह्यू घ्यायला आलाय. सो खूप खूप एक्सायटेड आहे. प्रत्येक भूमिकेसाठीच मुळात मी खूप एक्सायटेड असते आणि ही जरा अजून एक्सायटेड आहे कारण खूपच वेगळी भूमिका आहे. कारण मी ह्या आधी अशी भूमिका कधीच केली नाहीये, त्यामुळे कम्प्लीट चॅलेंज आहे माझ्यासाठी हे करणं. सो आहे, मजा येते, पण मजा येते. ती लहान मुलांना खूप आवडायची कारण का ती त्यांच्यातली वाटायची. पण आता डायरेक्ट ऐश्वर्या नारकरांना ठशन देणार आहेस तू. म्हणजे कमबॅक होना चाहिए तो ऐसा भाई. त्यामुळे आमची नायिकाच मुळात नाईक बाई आमच्या ज्या आहेत त्याच इतक्या गोड आहेत. म्हणजे आम्ही आता जस्ट ही यायच्या आधी एक सीन केला, तो असाच होता की आम्ही फुल असं ठसन देतो आम्ही एकमेकींना, म्हणजे मी ऑब्व्हियसली, पण ते करताना आम्ही कम्प्लीट हसत होतो. म्हणजे मला जराही वाटत नाही की मी निगेटिव्ह किंवा असं काहीतरी प्ले करते, पण मजा येते यार, खूप मजा. म्हणजे हे कॅरेक्टर करण्यात पण तेवढीच मजा आहे. आणि या आधीचं पण जे केलं होतं ते ऑब्व्हियसली पहिलं काम होतं माझं आणि पहिल्या कामामधनंच जे मिळालेलं प्रेम होतं ते मी जपून ठेवलंय माझ्याजवळ. आणि हे कॅरेक्टर तर ऑब्व्हियसली खूप खूप आवडेल सगळ्यांना, माझी खात्री आहे. आणि अमृता असं होतं ना की आपण विचार करून ब्रेक नसतो घेतलेला, पण काही चांगलं येत नाहीये त्यामुळे आपण थांबलेलो असतो की वेट करतो की खरंच माझ्या वाट्याला चांगलं काम येईल. तुझ्या बाबतीत काय झालंय? आणि जेव्हा लॉन्च म्हणजे जेव्हा स्टार प्रवाहाचा तो मोठा इव्हेंट झाला, किती सुंदर दिसत होतीस तू. स्वतःला खूप मस्त कॅरी करतेस. थँक्यू सो मच. थँक्यू. हो, म्हणजे मी इव्हेंट, आपला जो स्टार प्रवाहाचा इव्हेंट झाला, मला सगळ्यांच्या रिॲक्शन अशा होते की तू खूप कमाल दिसतीये. त्याचे मीम्स पण इतके बनत होते आणि खूप जणांनी, सगळ्या मीडियावाल्यांना, खरं ॲक्च्युली मला सगळ्यांना तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे की तुमच्यामुळे ऑब्व्हियसली आम्ही छान दिसतो. पण एक्झॅक्टली थँक्यू. आणि खरंच पण आहे म्हणजे मला इतकी वर्ष असं म्हणता येणार नाही, पण ऑब्व्हियसली एका चांगल्या भूमिकेसाठी आपण नेहमी वाट बघत असतो. मध्ये माझी 2 गाणी पण आली, ते राजा राजा आणि लखाबाई. सो मी ते करत होते मध्ये मी फिल्म्स पण केल्या, पण अनफॉर्च्युनेटली त्या रिलीज नाही झाल्यात. पण मालिका मला करायची होती, पण एक स्ट्रॉंग भूमिका मला घेऊन यायची होती. त्याच्यामुळे माझ्या मते आमच्या लाडक्या नाईकबाई आणि लाड मॅडम. सो असं हे इक्वेशन तुम्हाला बघायला मिळणार आहे लवकरच. आणि पहिल्याच मालिकेत लीड केल्यानंतर तो ग्राफ असाच गेला पाहिजे ना, तो खाली कसा येईल. सो मे बी ते सुद्धा याचं उत्तर आहे ना. एक्झॅक्टली, काहीच हरकत नाही. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो किंवा तू असंही म्हण की मला एका वेगळ्या भूमिकेची मी वाट बघत होते आणि लाड मॅडमची भूमिका ही एक्झॅक्ट तशी आणि समोर ऐश्वर्या नारकर. सो आणि सगळीच टीम मुळात, सगळ्यात अतुल काळे आणि माझं इक्वेशन तर इतके, आमच्या दोघांचे सीन इतके कमालीचे सीन होते. तुम्हाला सगळ्यांना खूप मजा येणार आहे. ओव्हरऑलच पुरा सेट, आणि हा आमचा सेट पण आहे. माझा खूप सेट छान आहे. मुळात माझ्या घरात ॲक्च्युली आपण शूट करायला पाहिजे होतं, कारण माझा जो घराचा सेट आहे त्यात सगळे माझे फोटोज लावलेत. सो असं आहे. म्हणजे लाड मॅडमचं घर वेगळं आणि ह्यांचं घर वेगळं, असं छान एक मोठा तामझाम आहे. म्हणजे मज्जा आहे. पावसाला थँक्स की तिला थोडासा वेळ मिळाला की इंटरव्ह्यू करूया, पाऊस पडतो तोपर्यंत. पण किती मस्त वातावरण झालंय ना पावसा. आणि मला मुळात सांगू तुम्हाला, मला साताऱ्यात माझं जेव्हा शूट सुरू होतं माझ्या सिरियलचं पहिल्या, तेव्हा मला पाऊस हा मुळात मला एन्जॉय करायला मिळाला होता की यार सातारा आणि त्यात पाऊस, म्हणजे हे इक्वेशन कमाल होतं. आणि आता मी परत ठाण्यात शूट करते, सो ठाण्यात एक वेगळंच वातावरण आहे. म्हणजे पावसात शूट करायची गंमतच खूप वेगळी आहे, पण मजा येते. म्हणजे पावसात तर पावसात पण मजा आहे खरंच. पण आपलं हे गाव कोल्हापुरात दाखवलंय ना. सो गाव नाही दाखवलं. मी बेसिकली कोल्हापूरची आहे आणि मी एका माझ्या मिशनसाठी मी या गावात येते आणि मग पुढे जो काही तामझाम आणि जो काही खेळ असेल तो पुढे, मग माझा तिचा आणि मग घरातल्यांसोबतचा कसा असणार आहे हे सगळे पुढे असेल. पण मी बेसिकली मला कोल्हापूरची दाखवली आणि जी मी आहेच,
वेगळं काय नाही. आहे अमृतामध्ये आधीपासूनच आहे ना. पण अमृता, मला ऑडिशनचा किस्सा ऐकायला आवडेल, कारण का जसं आपण भूमिकेबद्दल बोलतोच आहोत की आपण वेट करतो आणि मग ती भूमिका मिळते. मला ऑडिशनचा किस्सा सांग. ऑल्सो कुठेतरी गैरसमज होतो लोकांचा की अच्छा हिने इंडस्ट्री सोडली का, आता ती काम नाही करते का. सो आपल्याला बी देअर, वी हॅव टू बी देअर, की नाही मी आहे या इंडस्ट्रीमध्ये आहे अजून. ऑडिशनचा किस्सा आणि तुला कसं म्हणजे अप्रोच. मला मी खरं सांगू का, मुख्यमंत्री आणि ह्या सगळ्यामध्ये मी अजून एक मालिका केली. त्याच्यानंतर मी असंख्य अशा ऑडिशन्स दिल्या होत्या सिरियलसाठी, आणि ऑब्व्हियसली तेव्हा माझा प्रयत्न हाच होता की एक सिरियल पूर्णपणे आपल्या नावावर एक मिळावी सिरियल, हाच प्रयत्न होता. म्हणजे मी अक्षरशः सिरियलच्या मॉकशूटपर्यंत जायचे, शूट करायचे, मग असं ठरायचं की ही हिरोईन घ्यायची का ती हिरोईन घ्यायची, असं वगैरे ठरायचं. पण ह्या प्रोसेसपर्यंत जायचं आणि परत काहीतरी म्हणायचं चलो बेटर लक नेक्स्ट टाइम असं करत करत मी खूप तशा ऑडिशन्स दिलेल्या. पण मध्ये मी स्वतः असा डिसिजन घेतला की जर एखादी गोष्ट आपल्यासाठी रिपिटेटिव्ह येत असेल, म्हणजे या आणि निगेटिव्ह कॅरेक्टरसाठी मला परत विचारणा आली, आणि त्यात बिग बॉस केलेलं. त्यामुळे बिग बॉसमुळे तर तुम्ही आगाऊ आहात असं बिग बॉस मध्ये समजलं जातं, लक्षात घ्या सगळ्यांनी. सो हे माझ्याबद्दल समजलं, म्हणजे चलो आगाव तर आगाव, जे आहे ते आहे. पण सो त्या कॅरेक्टरबद्दल जेव्हा सारखी विचारणा आली मला, की मग म्हणलं एकदा दोनदा मी करून बघितलं आणि मला जमतंय बहुतेक. आणि त्यात मी हे ऑडिशन, मला पूजाचा फोन येणं, आणि मला खरं तर पूजाचं क्रेडिट आहे हे, आमची ईपी जी आहे तिचं क्रेडिट आहे, की तिचं म्हणणं आहे की तू करून बघ, तुला हे तू बाप करशील. आणि ते खरंच झालंय. आणि मी जे काही आता आम्ही प्रोमो बघितलेत, आम्ही एपिसोड्स बघितले, त्या एपिसोडमध्ये तर लक्षात येते की नाही आता हे जमतंय आपल्याला आणि काही हरकत नाही. आणि मधल्या वेळेत मला बाकीची कामं घ्यायला सुद्धा मला वेळ आहे. सो माझ्या फिल्म्स आहेत, मला फिल्मच्या रिलेटेड काही कामं आहेत तर ती मी करू शकते. सो असं आहे. मी आता मॉनिटरवर बघितलं, खरंच खूप छान दिसते आणि कमाल काहीतरी आहे असं कळतंय आम्हाला. सो थँक्यू सो मच अमृता. मी फार वेळ घेणार नाही, कारण का खूप गप्पा आपल्याला मारायच्या आहेत अजून येत्या काळामध्ये. मालिका खूप चालणार आहे. येस, श्री गणेशा झालाय, पण मस्त पाऊस एन्जॉय कर आणि अशीच छान दिसत राहा. ऑल्सो तुला मला लुकही खूप आवडलाय, असं एकदम सिम्पल आहे बट तरी एलिगंट वाटतंय ना. खूप एक्सायटेड आहे, खूप एक्सायटेड आहे. आणि मला सगळ्या ऑडियन्सला, मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही खरंच खूप प्रेम दिलंय माझ्यावर खूप प्रेम केलंय, सॉरी. आणि या प्रेमाबद्दल मला तुम्हा सगळ्यांना खरंच मनापासून खूप थँक्यू म्हणायचं आहे. आणि आता ही नवीन मालिका आमच्या लाडक्या नाईकबाई आणि त्यात लाड मॅडम तुम्हाला भेटायला येत आहेत, तर विसरू नका बघायला. आमची 10 ऑगस्टपासून येणार आहे स्टार प्रवाहावरती संध्याकाळी 6:30 वाजता. नक्की बघा. आणि मला वेगळा आनंद आहे की माझं आडनाव आता झळकणार आहे, लाड. लाड मॅडम. थँक्यू अमृता, ऑल द बेस्ट. थँक्यू बाय.